सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी चिकन बिर्याणी बनवणार आहे मील प्रेपसाठी. आणि द मेन थिंग इज की मी त्याचे अनियन्स एअर फ्रायमध्ये लाईक सॉटे करणार आहे. आय डोंट नो हाऊ टू डू दॅट, बट मी एक यूट्यूब व्हिडिओ बघितला होता अँड मी ती रेसिपी मे बी लिंक शेअर करेन. अँड लेट्स सी की मी कसं बनवते. जेवढं मला अनियन रडवू शकतं तेवढं मला कोणी नाही रडवू शकत. सो आता हे अनियन्स इथे चाललेले आहेत. बघूया फ्लॉप होत आहे की काय. लेट्स सी. सो दिस इज द चिकन. मी हे 1 तास पूर्वी मॅरिनेट केलं आहे आणि मला आता हे फक्त फ्राय करायचं आहे. सो नंतर मी मी थोडंसं इझी बिर्याणी, असं काम चलाव बिर्याणी बनवते. 15-16 minutes this is ready, and I guess it is exactly how we make in pan, but less hustle. So I don't know, air fryer has made my life so easy because ते क्रिस्पी अनियन्स करायला खूप टाईम लागतो पॅनमध्ये. तर जर तुम्ही केला असाल कधी तरी मला तो पार्ट एकदम थोडासा बोरिंग वाटतो. बट एअर फ्रायरमध्ये लाईक विदाउट एनी हसल, जस्ट मी त्याला ऑइल केलं, ऑइल स्प्रेने, अँड दॅट्स इट. मी त्याला 20 मिनिट्स ठेवलं अँड वॉला, दॅट्स डन. इथे मी राईस ठेवला आहे अँड इथे चिकन इज रेडी ऑलमोस्ट. सो या. सो बेसिकली मी हे चिकन ब्रेस्टचं चिकन बिर्याणी करते आणि हे रेडी टू ईट बिर्याणी होती. सो प्लीज डोंट जज. कधी कधी माणसाला हे सगळं उपद्याप. सो आफ्टर रिमूव्हिंग द मास्क, लुक ॲट माय फेस. आता बोलू नका की तसंच दिसतो, मला फ्रेश वाटतं आहे. सो इट्स ऑल अबाउट मी. सो इथे मी चिकन करी बनवते आहे अँड दिस इज बेसिक चिकन करी. सो होप यू एन्जॉय. That you will ask me, I cannot say no, is brownie. I love it so much. This is the second day. काल आम्ही आफ्टर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही थकलो होतो. सो आल्यानंतर फ्रेंड्सला काहीतरी मूवी बघायचं होतं. सो आम्ही कोटा फॅक्टरी सीझन 1 बघितलं. आय एम जस्ट वेटिंग फॉर सीझन 3. बट या त्यांनी नव्हतं बघितलं, सो मी त्यांना इंट्रोड्यूस केलं. सो कमिंग टू वर्ड्स माय मॉर्निंग स्किन केअर रुटीन. सो मी आधी खूप सारं लाईक सिरम्स यूज करायचे
मी फॉर द थोडा टाईमसाठी ते थांबवलं आहे अँड आय एम जस्ट युझिंग दिस 2 प्रोडक्ट्स बिकॉज मला थोडासा मध्येच ॲक्ने आलेला आणि आय वॉज लाईक की टू मच इज ऑल्सो like maybe problematic, so that's why I just skipped that and health. So this one I will use. If you can see, if you have seen my Amazon haul, you know this product. And जर तुम्ही नाही बघितले असाल तर you are not my OG YouTube fan. सो हे फर्स्ट मी यूज करणार आहे सेरावे मॉइश्चरायझिंग जेल 2 पम्प्स आणि ते मी असं सगळीकडे लावणार आहे. पार्ट इज डन. नाव कम्स टू सनस्क्रीन. सो मी हे डर्माकोचं 1% हायलॉरॉनिक सनस्क्रीन जेल यूज करते. सो फर्स्ट आय यूज टू यूज द न्यूट्रिजन वन अँड त्याने खूप वाईट कास्ट राहायचं. सो आय एम युझिंग दिस वन नाव अँड दिस इज द गेम चेंजर. इव्हनली स्प्रेड आउट करणार आहे मी युजली मेकअप नाही करत, म्हणजे असं एकदम काही ट्रिप या फिर असं काही व्हिडिओ रेकॉर्ड या फिर काहीतरी करायचं असेल तर करते मेकअप. सो यू कॅन सी की ह्या सनस्क्रीनने काही व्हाईट कास्ट राहत नाही. सो ही मी इंडियावरनं आणली होती. 3-4 ट्यूब्स आणले होते. आता मी आय एम ऑन माय लास्ट ट्यूब. त्याच्यानंतर आय हॅव टू फिगर आउट की इकडे कोणते मिळेल का नवीन. सो या दिस इज द आफ्टर रिझल्ट विथ माय स्पेक्स. म्हणजे स्पेक्सशिवाय जास्त टाईम राहू नाही शकत. सो दिस इज द युजली आफ्टर बाथ मी नेहमी विसरते बॉडी लोशन लावायचं, तर दिस इज माय फेवरेट लोशन. मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवेल, बट आता हे थोडंसं संपलं आहे. सो मी आता हे यूज करणार आहे बिकॉज या इव्हनिंग स्प्रेड आउट मच प्रोडक्ट्स ऑन माय स्किन बिकॉज मला ॲक्ने आहे. म्हणजे आत्ता दिसत नसेल बिकॉज इथे आल्यावरती आय डोंट नो मी माझ्या स्किनची जास्त काळजी घ्यायला लागली आहे आणि स्किन केअर रेग्युलरली करते मी न विसरता, जे मी आधी विसरायची. सो दिस इज माय 2 स्टेप स्किन केअर रुटीन. जास्त अवघड करत नाही आहे बिकॉज फॉर सम रिझन्स मला असं वाटतं सिम्पल इज बेटर. माय स्किन केअर रुटीन ब्रो जेल. सो हे आणि दिस वॉज द लाईक बोथ द प्रोडक्ट्स केम इन 1 बॉक्स बिकॉज हे मला बर्थडेला गिफ्ट मिळालेलं फ्रॉम सफोरा. बिकॉज इफ यू सबस्क्राईब टू सफोरा आणि तुम्ही रेग्युलर परचेस करत असाल तर बर्थडेला तुम्हाला गिफ्ट मिळालं. आफ्टर दॅट मला हे प्रोडक्ट्स खूप आवडतात. मला खूप लाईक हे आयब्रो जेल मी रोज नाही लावत, बट मी विसरते ॲक्च्युली लावायला पाहिजे. हे मी कधीच नाही विसरत. मला हे खूप आवडतं. सो ॲक्च्युली मी मे बी बिग प्रोडक्ट घेईल ह्याचं. मी आता वॉक करायला जाणार आहे. सो या हे माझं गो टू गार्डन आहे जिथे मी नेहमी वॉक करायला घेते आणि बिकॉज इट इज समर हे जास्त मस्त दिसतं. आणि आम्ही खूप सारे पक्षी बघितले आणि माझ्या फ्रेंडने कोणता तरी ॲप घेतलेला ज्याच्याने ते ॲपने व्हॉईस रेकॉर्ड करून कोणता पक्षी आहे ते पण कळतं. सो मी ते पण टाकेन. आता मी चालते बिकॉज ऊन आहे आणि मला बघता नाही येत आहे, बट मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते. ॲट द व्ह्यू हे लोक स्वतः हे प्लांट करतात फ्लावर्स अँड या सो हे
सगळे गार्डनचे रूल्स अँड एटिकेट्स आहेत. आणि हा एवढा मोठा मॅप आहे. मी सगळीकडे नाही गेली, मी थोड्याच ठिकाणी गेली, बट आय गेस मी इथे पॉन्ड साईडमध्ये होती. अँड हे 7पर्यंतच असतं. आणि इकडे पेट्स अलाउड नाही ते सगळं लिहिलं आहे. पार्क्स आहेत इकडे टोलेडोमध्ये ते लिहिलं आहे. आणि ते सगळं इन्फॉर्मेशन लिहिली आहे. इफ यू वॉन्ट टू रीड प्लीज पॉज अँड देन रीड. मी थोडीशी मॅच बघितली, त्याच्यानंतर खूप सारे विकेट्स जात होते. आय डोंट नो की थोड्या वेळाने ब्रेक घेते. सो ब्राउनी टाईम. मी 2-3 असे हे ठेवलेत मला कामं करायच्यात. लाईक त्याच्यातलं एक आहे रेझोल्युशन पण म्हणायला नाही लागणार. असं हॅबिट बिल्ड करते आहे मी बुक रीडिंगची. सो मी दाखवणार नाही मी कोणतं बुक रीड करते, बिकॉज जर माझ्या फ्रेंड हा व्हिडिओ बघत असेल तर ही विल बी लाईक सांग मला. सो मी बुक रीड करते एक, जी मी 5 मंथपासून घेतली आहे, बट मी ती उघडली नव्हती. आणि आत्ता 4 डेजपासून मी रोज 2 पेजेस वाचते, बिकॉज मला इतकं बुक रीड करायला आवडत नाही. बट आय एम ट्राईंग टू कल्टिवेट दिस हॅबिट, बिकॉज त्याच्याने न्यू वर्ड समजले जातात. सो दॅट इज अ न्यू थिंग. दॅट इज अ न्यू ऑल्सो वन थिंग. जर तुम्ही पण माझ्यासारखे असे बुक रीड करायला तुम्हाला पण जर आवडत नसेल तर मे बी यू कॅन ट्राय विथ ऑडिओ बुक्स. मला तर ऑडिओ बुक्स पण लाईक आय हॅवंट ट्राईड माय सेल्फ येट, बट मी असं बघितलं आहे की ज्या लोकांना व्हिडिओ लाईक बुक्स रीड करायला नाही आवडत ते ऑडिओ बुक्स प्रिफर करतात. सो सामेचा रील बनवला आहे इंस्टाग्रामवरती. आणि जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर यू आर मिसिंग आउट. आय गेस लवकर फॉलो केला. मला खूप शोधून ही चंद्रकोर दिसली. मी 2 वर्ष अगोदर आणली होती इंडियामधून. सो आणि मी घातलं आहे खालती. सो ते असं ये जवानी है दिवानीमधली नाही ना वाटते ना मी. फायनली इंडिया जिंकली. दॅट इज अ व्हेरी प्राऊड मोमेंट. म्हणजे मी मॅच एकदम बिट्स अँड पीसेसमध्ये बघितली. सो जे लोक तिकडे जाऊन रिअलमध्ये बघितल्या असतील त्यांच्यासाठी खूपच लाईक मस्त असेल ते लाईक फीलिंग की इंडियाला इतकं ओव्हरऑल US येऊन बघायला. अँड आय एम बॅक विथ म्हणजे मी सगळं मेकअप हे काढला. मी पुन्हा लिप ऑइल लावलं बिकॉज ते जरासं हायड्रेटिंग वाटतं. बिकॉज लिपस्टिकने आय डोंट नो मला आय प्रेफर लिप ऑइल ऑर लिप बाम ऑर वॉटेवर, बट जास्त वेळ लिपस्टिक मला आवडत नाही. सो आय एम बॅक विथ दिस लुक अगेन. मी ते चंद्रकोर काढून ठेवलं आहे. मला म्हणजे माझ्याकडे आहेत फुल पॅकेट, बट मी ते पण नाही वेस्ट केलं बिकॉज त्या इथे मिळणं खूप एक्सपेन्सिव्ह आहे. सो दिस इज माय डिनर आणि द डे हॅज फायनली कम टू एन एंड. बाय.